नमस्कार. एक माणूस जो स्वतःला बाबा म्हणून घेत होता, पण त्याचं खरं रूप आता एक एक करून बाहेर येतंय. आज आम्ही सांगणार आहोत त्याचं 46 वर्षापूर्वीचं ते रहस्य, जे इतके वर्ष दडलेलं होतं. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. पुढे जाण्याआधी एक विनंती करेन. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील, पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. भोंदू बाबा. अशोक खरात प्रकरणात आज एक नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आधीच 11 गुन्हे दाखल आहेत. SIT तपास सुरू आहे. सोशल मीडियावरून 4650 व्हिडिओ लिंक हटवण्यात आल्या आहेत. पण आज जे उघड झालं आहे ते या सगळ्यापेक्षाही जास्त धक्कादायक आहे. साल होतं 1980. अशोक खरात तेव्हा फक्त 20 वर्षांचा होता. त्याचं खरं नाव लक्ष्मण खरात. तो राहत होता अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात. गाव काहंदलवाडी. त्याने एका महिलेला जाळ्यात ओढलं. ती महिला त्याची दूरची नातेवाईक होती. तिला मुलं होत नव्हती. ती मनानं खचलेली होती. खरातनं तिला सांगितलं, मी तावीज देतो, विधी करतो, इच्छा पूर्ण होतील. आणि याच विश्वासाचा त्यानं गैरफायदा घेतला. तिचं शोषण केलं. हे सगळं गावाला कळलं. संपूर्ण गावात संताप उसळला. गावकऱ्यांनी त्याला पकडलं आणि चांगलाच धडा शिकवला. त्याच रात्री घाबरलेल्या अवस्थेत लक्ष्मण खरात गाव सोडून पळाला आणि त्यानंतर तब्बल 15 वर्ष तो बेपत्ता राहिला. या 15 वर्षात तो कुठे होता, काय करत होता, याची अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट नाही. 15 वर्षानंतर हा माणूस परत आला, त्याच गावात, काहंदलवाडीत. पण यावेळी तो वेगळ्या रूपात आला होता. लक्ष्मण खरात आता बनला होता अशोक खरात. त्यानं स्वतःचं नाव बदललं होतं. हळूहळू बाबाचं रूप घेतलं. भक्त जमवले, लोकांचा विश्वास मिळवला. पण आतून मात्र तोच जुना लक्ष्मण खरात होता. आता SIT त्याचा संपूर्ण भूतकाळ तपासत आहे. त्या 15 वर्षात तो नक्की कुठे होता, कोणाच्या आश्रयाला राहिला, हे सगळे प्रश्न तपासाचा भाग आहेत. आतापर्यंत 11 गुन्हे दाखल आहेत. अनेक पीडितांनी तक्रारी दिल्या आहेत. तपास वेगानं सुरू आहे. 1980च्या घटनेबद्दल पोलिसांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप जाहीर नाही. अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.